म्हणजे हे वापरल्यानंतर खर्च कमी होतो ऑर्गॅनिक कार्बन? 100%. आता एवढं फळन कळ्या लागल्या, एवढ्या जरी फुगल्या भरपूर झाल्या आणि मुळी सारखी चालते, रान नरम होतं. याला तळ्याचं पण पाणी नाही, क्षारयुक्त पाणी आहे इथं. पीएच 9-10 असं. आणि TDS हा 700-800 तर असणारच. ही जमीन कमीत कमी 40 वर्षापासून पिकते. म्हणजे हिच्यामध्ये काही राहिलेलं नाही थोडक्यात. जवळपास निफाडचा एरिया पाहिजे असा प्लॉट म्हणजे डेव्हलपच नाही कोणाचा. पाहिजे फक्त काडी, फुटवा नाही, फुलकळी पण नाही, फुटवा वगैरेच निघत नाही. रासायनिक. हा, मुळात म्हणजे रासायनिक वरती फुटवाच नाही. प्रत्येक जणांनी प्रत्येक प्रॉडक्ट वापरून पाहिले. रासायनिक म्हणजे केमिकलचे सर्व वापरून पाहिले, तर ऑर्गॅनिक कार्बन सारखा रिपोर्टच येत नाही. येवल्याचे शेतकरी आले होते, 10 ते 15 लिटर ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफच्या 5 बॅगा घेऊन गेले. त्यांच्या शेजारच्यांनीच वापरलं होतं. मग ते त्यांना विचारायचं, बघ तुम्ही काय वापरलंय? आमचा प्लॉट डेव्हलप होत नाही म्हणून. त्यांनी त्यांना सांगितलं की ऑर्गॅनिक कार्बन 2 लिटर आणि ग्रीन लाईफची 4 किलोची बॅग, ते एवढंच वापरा म्हणजे 1 एकरासाठी. 1 एकरासाठी. तुमचं मटेरियल दिलेलं आहे, प्रत्येक जण समाधानी का? 100% समाधानी. कोणत्या केमिकलचं जरी सोडलं तरी त्याचा रिपोर्ट दिसायला थोडा वेळच लागतो. ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर हा 3ऱ्या ते 4थ्या दिवशी लगेच रिपोर्ट दिसतो. तुमचं जे औषध आहे का, हा. अंतर म्हणजे ना, पेऱ्याला पेरा आहे. एकदा निघलं 2 कळ्या निघत्या. इथून नुसतं पेरा जन्मलेलं आहे, तर बरोबर. लगेच कळी. म्हणजे हा सर्वात चमत्कार कार्बन आणि ग्रीन लाईफचाच आहे का? हा, पूर्ण कळ्या पाणी साहेब. कळ्या बघा ना, हे बघा ना. मधल्या पाना, मधी पाना. पूर्ण- आता हे काय करायचंय मधी एवढं बांधायचं कसं? ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन. बाकीचे आपले फ्लावर किंग फ्लावर झालं. किंग, फ्लावर किंगनी काय फुलकळी जास्त निघाली. फ्लावर किंग फुलकळी आहे, आणि फुलकळी पण ग्रीन सीड आहे, स्टार आहे. सेटिंग पण बनवतं, गळकूज वगैरे होऊ देत नाही. थंडीचा पिरियड होता हम्म. तेव्हा तरी 900 कॅरेट काढले. आणि ते पण मागच्या वर्षी मी 40 दिवसांनी वापरलं आपण ते. 40 दिवसांनी. कार्बन आणि ते का? हा, मग टायमिंग निघून गेला त्यावेळेस. तरी एवढे आपल्यातून report. तरी 900 कॅरेट मागच्या काढले. वर्षी त्यांना असं वाटत होतं की हा उपटून फेकायचंय. तरी नव्वद. त्यांना म्हटलं आमच्या भरोश्यावर तुम्ही एकदा ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरून पहा आणि मग चमत्कार सांगशाल तुम्ही. 2-4 दिवसात त्यांनी स्वतःहून फोन केला होता. कार्बन आणि ग्रीन लाईफ घ्यायला 40 किलोमीटर जातं म्हणजे जातच. जातं म्हणजे काही विषयच नाही. हे जर सुरुवात जर याच्यापासून केली ना, त्याच्यामध्ये थोडस एक हप्त्याला थोडं देत जरी गेलं ना, कार्बन तरी चालेल. कार्बन ग्रीन लाईफ म्हणजे याचा एक त्याचा एक जरी आज थोडंफार जरी ऍडजस्टमेंट केलं नसन सुधरत, तर जस्ट त्याच्या लेवल. प्लॉट पण कॉमन शक्यतो हे जर वापरलं हा. तर ते द्यायचं कामच नाही. हो ना. एकदम कमी द्यायचं. बाहेर सगळं काही म्हणता आम्हाला फक्त कार्बनच वापरायचंय, किंवा काही शेतकरी म्हणतात फक्त ग्रीन लाईफ द्या. काय सांगाल आज नाही शेतकऱ्यांना? नाही, दोन्ही जर घेतलं ना, तर प्लॉट आहे ना, सगळे कंटेंट त्याच्यात काय असतील ते सगळं झाडाला मिळतं आणि झाड काडक्या फुटत्या, काडक्या एकदम. धन्यवाद सर. हो.